ज्योती हेल्दिअरमध्ये तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत. एकदम दाणेदार तोंडात विरघळणारी बेसन आणि रवा बर्फी. जेव्हा आपण बेसनची बर्फी बनवतो तर बरोबर सेट होत नाही किंवा हार्ड होते. आज मी तुम्हाला एक एक टिप्स सांगणार आहे फ्रेंड्स. यात आपल्याला माव्याची गरज नाही, मिल्क पावडर नाही, सरळ सोपी पद्धत सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला तर सुरू करूया. सर्वात अगोदर 1 वाटी तूप एका कढईत घालायचं. आता गॅस ऑन करून सगळं तूप आपण वितळून घेऊया. तुम्ही कोणत्याही एका वाटीची मेजरमेंट घ्या, कारण त्याच वाटीने सगळ्या वस्तू मेजरमेंट करून घ्यायच्या आहे. तुम्ही तुपाऐवजी रिफाइंड ऑइल सुद्धा घेऊ शकता किंवा हाफ वाटी तूप आणि हाफ वाटी रिफाइंड ऑइल सुद्धा घेऊ शकता. आता तूप मेल्ट झाले की यात घालायचा आहे आपल्याला 5 ते 6 चम्मच रवा. रवा आपल्याला 2 मिनिट रोस्ट करून घ्यायचा आहे. आपण ज्या वाटीने तूप मेजरमेंट करून घेतले होते त्याच वाटीने 1 वाटी यात बेसन घालायचे आहे. आज आपण हलवाईप्रमाणे बर्फी करणार आहोत, तर हलवाई बेसन आणि तूप दोन्ही वस्तूची सेम क्वांटिटी घेतात. आता लो फ्लेमवर छान बेसन ब्राऊन कलर येतपर्यंत रोस्ट करून घ्यायचं आहे. आपण जेवढं बेसन रोस्ट करू तेवढी बर्फीची आणखीनच टेस्ट वाढेल. आता रवा आणि बेसन छान रोस्ट झालेले आहे. आता गॅस ऑफ करूया. तोपर्यंत मिक्सर पॉटमध्ये थोडेसे काजू आणि थोडेसे बदाम घालून दरदरा पिसून घ्यायचे आहे. तुमच्याकडे असेल तर काजू बदाम घ्या, नसेल तर स्किप केले तरीही चालेल. बघा, असं दरदरा पिसून घ्यायचं. इकडे रवा आणि बेसन आपण छान रोस्ट करून घेतले होते. आता या स्टेजवर घालायचं आहे आपल्याला मिक्सरला फिरवलेलं ड्रायफ्रूट पावडर. आता पुन्हा आपल्याला गॅस स्लो करायची आहे. काजू आणि बदाम पावडर बेसनमध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्हाला जर दाणेदार बर्फीचे टेक्स्चर लागत असेल तर हर स्टेप फॉलो करावी लागेल. आता दाणेदार बर्फीसाठी यात घालायचं आहे आपल्याला अर्धी वाटी दूध. दूध घातल्याने रवा फुलून येते, पण दूध आपल्याला थोडे थोडे करून घालायचे आहे. याने बर्फीचे टेक्स्चर दाणेदार होते. आता दूध घातल्यावर 2 मिनिट शिजू द्यायचं. आता गॅस बंद करायची. आता एका भांड्यात 1 वाटी साखर घालायची आहे. ज्या वाटीने बेसन मेजरमेंट करून घेतले होते त्याच वाटीने 1 वाटी साखर घालायची आहे आणि त्याच वाटीने हाफ वाटी पाणी घालायचे आहे. तुम्ही एकच वाटीचे मेजरमेंट घ्या, तेव्हाच तुमची बर्फी परफेक्ट होणार. तुम्ही साखर कमी खात असाल तर थोडी साखर कमी घेऊ शकता, पण एकदम साखर कमी घेऊ नका, कारण तुमची मिठाई सेट होणार नाही. टेस्टसाठी थोडीशी विलायची पावडर घालायची आणि थोडा येलो फूड कलर. तुमच्याकडे फूड कलर असेल तर घाला, नसेल तर स्किप करा. आता आपल्याला एकतारवाली चाशणी करून घ्यायची आहे. एकतारवाली चाशणी होतपर्यंत एका स्ट्रेला थोडंसं तूप लावून ग्रीस करून घेऊ, म्हणजे बर्फी आपली पटापट सहज निघेल. हे बघा, चाशणी आपली एकतारवाली झालेली आहे. मी तुम्हाला चेक करून दाखवते. बघा, तार आपला अजिबात तुटत नाही आहे, म्हणजे आपली चाशणी परफेक्ट झालेली आहे. आता ही चाशणी आपल्याला रोस्ट केलेल्या बेसनामध्ये घालायची आहे. चाशणी आपण बेसनामध्ये मिक्स करून घेऊ. आता चाशणी घातल्यावर आपल्याला जास्त वेळपर्यंत कुक करायचं नाही आहे, कारण जास्त कुक केले तर बर्फी जास्त हार्ड होईल. त्यामुळे जास्त आपल्याला अजिबात कुक करायचे नाही. बघा, 5 मिनिटात आपली मिठाई थिक झालेली आहे आणि कढईतले जे मिठाईचे मिक्सचर आहे ते सुटे सुटे झालेले आहे. आता चेक करून बघू. बघा, मिठाईचं मिश्रण आपलं छान सेट झालेलं आहे. मस्तपैकी गोळा होत आहे. आता गॅस बंद करू. अगोदरच आपण स्ट्रेला तुपाने ग्रीस केले होते. यात घालणार आहोत आपण
मिठाई मिक्सचर आणि सारखे प्लेन करून घेणार आहोत. लक्षात ठेवा, मिक्सचर गरम असतानाच ड्रायफ्रूट घाला आणि नसेल तर स्किप करा. यावर ड्रायफ्रूट फ्रेश करून घेऊ. आता 1 तास थंड होण्यासाठी असेच ठेवायचे आहे. 1 तासात बघा बर्फी आपली किती मस्त सेट झालेली आहे. आता बर्फी आपण कट करून घेऊ. बर्फी आपली सॉफ्ट आणि दाणेदार झालेली आहे. तुम्ही ही बर्फी कोणत्याही साईजमध्ये कट करू शकता. मी एक बर्फी तुम्हाला काढून दाखवते. बघा तर आपली बर्फी किती मस्तपैकी सेट झालेली आहे आणि टेक्स्चर तर बघा किती छान आलेलं आहे. तुम्ही ही बर्फी घरी बनवली तर बाजारातून अजिबात विकत आणणारच नाही. बेसन आणि रवा याने बर्फी खूपच छान होते. एकदा अशी बर्फी नक्की ट्राय करा. तयार आहे ना आपली रुचकर स्वादिष्ट बर्फी. तुम्ही माझ्या मेजरमेंटनुसार अशी बर्फी केली तर पहिल्याच प्रयत्नात अजिबात फेल होणार नाही. कमेंट्स करून नक्की सांगा आणि व्हिडिओला एक लाईक करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीबरोबर. तोपर्यंत राधे राधे.